पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथल्या भटके गोसावी समाजातल्या 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून याचा पन्हाळा शाहूवाडी तालुका गोसावी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत। त्याचप्रमाणे शासनानं अशी घटना करणाऱ्या नराधमांना कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करत आज पन्हाळा इथं जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला आमदार विनय कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी हा तपास सीबीआय मार्फत होऊन तो पारदर्शक व्हावा, तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशा मागणीचं निवेदन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदेंना देण्यात आलं। आपल्या पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या शहरामधील आपल्या गोसावी समाजातील 2 अल्पवयीन मुली म्हणजे 8 आणि 9 वर्षाच्या लहान मुलींच्या वरती एका नराधमाने लैंगिक अत्याचार करून त्यांना पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारले। इतका निष्पाप आणि तो निकृष्ट दर्जाचा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्या व्यक्तीला फक्त अटक करून त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे। याच्यावरती त्याचा आयडेंटिफाय केलेलं नाही, त्याचा फोटो दाखवलेला नाही, त्याचा आधार कार्ड दाखवलेला नाही। तो जो आचार्य म्हणून ज्या हॉटेलमध्ये काम करतोय त्या हॉटेलची इन्क्वायरी केलेली नाही आणि या गोष्टींचा शासनाने कुठेतरी निषेध करून या गोष्टीचा शासनाने कुठेतरी न्याय निवाडा करावा आणि ह्या गोसावी समाजाला एक न्याय मिळवून द्यावा, यासाठी आपण आज जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। यावेळी सचिन जाधव, भाजपा पन्हाळा तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले, भाजपा प्रदेशाध्यक्ष अजय चौगुले, श्रीकांत कांबळे, राजीव सोरटे, पन्हाळा पोलीस निरीक्षक संजय बोंबले, उपनिरीक्षक महेश कोंडूभोवरी, गोपनीय खात्याचे सचिन पाटील, सीताराम पोवार, ज्योतिराम जाधव, युवराज गोसावी आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर।